नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे कुलदीप डोंगरे. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या केमिस्ट्री बाय केडी या यूट्यूब चॅनलवरती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. तर मित्र, आज आपण एक नवीन युनिट घेऊन आलेला आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12च्या केमिस्ट्रीच्या ज्या काही सिलेबसमध्ये आपल्याला हा युनिट दिलेला आहे, पॉलिमर केमिस्ट्री. पॉलिमर केमिस्ट्री हा पूर्ण डिटेलमध्ये आपण युनिट घेणार आहे. पूर्ण युनिट सिरीज, त्याचे लेक्चर सिरीज मी अपलोड करणार आहे. खूप महत्त्वाचा युनिट आहे पॉलिमर केमिस्ट्री, हा आपण आज बघणार आहे. चला तर मग चालू करूया पॉलिमर केमिस्ट्री. ओके, तर पॉलिमर काय असतात हे सर्वात आधी आपण बघू, त्याच्यानंतर पूर्ण डिटेल स्टडी करू. पॉलिमर काय असतात? पॉलिमर, तर पॉलिमर हा एक ग्रीक वर्ड आहे. पॉलिमर हा एक ग्रीक वर्ड आहे. त्याचं मीनिंग आहे पॉली. पॉली मीन्स मेनी. पॉली मीन्स मेनी. पॉली मीन्स काय होते? मेनी. आणि मेरोज मीन्स पार्ट्स. मेरोज मीन्स पार्ट्स. म्हणजे पॉलिमर हा खूप साऱ्या पार्ट्स पासून बनलेला असतो. मग ते पार्ट्स कोणते असतात? ज्या पार्ट्स पासून आपला पॉलिमर बनलेला असतो त्या पार्ट्सला म्हणतो आपण मोनोमर. पूर्ण डिटेलमध्ये आपण बघणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. चला, पॉलिमर. मग पॉलिमरची डेफिनेशन आपण काय करू शकतो? पॉलिमरची डेफिनेशन काय करू शकतो? तर पॉलिमर इज अ मॅक्रोमॉलिक्यूल having highest molecular weight. Near about 10 raised to the power 3 to 10 raised to the power 7 unit. पॉलिमर काय आहे? तर पॉलिमर हा मॅक्रोमॉलिक्यूल आहे. पॉलिमर काय आहे? मॅक्रोमॉलिक्यूल. मॅक्रो मीन्स होतो बिग, खूप मोठा मॉलिक्यूल आहे. पॉलिमर काय आहे? खूप मोठा मॉलिक्यूल आहे. हॅव्हिंग हायेस्ट मॉलिक्युलर वेट. त्याचं मॉलिक्युलर वेट काय? हाय आहे, खूप जास्त आहे. आणि किती आहे? नियर अबाउट 10 रेज टू द पॉवर 3 टू 10 रेज टू द पॉवर 7 युनिट एवढा आहे. ओके, तर हे आहे आपलं पॉलिमर, की पॉलिमर इज अ मायक्रोमॉलिक्यूल हॅव्हिंग हायेस्ट मॉलिक्युलर वेट. मग पॉलिमर बनतो कसा? तर पॉलिमर कंपोज ऑफ मोनोमर. पॉलिमर कशापासून बनलेला आहे? मोनोमर या युनिट पासून आपला काय बनलेला आहे? पॉलिमर बनलेला आहे. मग मोनोमर काय आहे? पॉलिमर कंपोज ऑफ मोनोमर. मग मोनोमर काय आहे? मोनोमर is a small and simple repeating unit. हा काय? स्मॉल आहे, सिंपल आहे आणि रिपीटिंग युनिट आहे, पुन्हा पुन्हा येणारा युनिट आहे. मोनोमर इज अ स्मॉल अँड सिंपल रिपीटिंग युनिट have a capacity to forming chemical bond to other two monomers. ओके, तर काय आहे मोनोमर? काय आहे? इज अ स्मॉल अँड सिंपल रिपीटिंग युनिट. साधा लहान रिपीटिंग युनिट आहे. हॅव अ कॅपॅसिटी टू फॉर्मिंग केमिकल बॉन्ड. आणि त्याची कॅपॅसिटी राहते कशाची? केमिकल बॉन्ड फॉर्म करण्याची. टू अदर टू मोनोमर, म्हणजे दोन वेगळ्या मोनोमर सोबत, दोन दुसऱ्या मोनोमर सोबत त्याची कॅपॅसिटी असते केमिकल बॉन्ड बनवण्याची. आणि मग हा आपला मोनोमर झाला. मग मोनोमरचे युनिट मिळून आपला कोण बनतो? पॉलिमर. पॉलिमर कंपोज ऑफ मोनोमर्स. पॉलिमर मध्ये खूप सारे मोनोमर राहतात. ओके,
म्हणजे पॉलिमर काय आपला मॅक्रोमॉलिक्यूल आहे, हॅविंग हायेस्ट मॉलिक्युलर वेट 10⁻³ to 10⁻⁷. पॉलिमर कंपोज ऑफ मोनोमर, मोनोमर पासून बनलेला असतो. मग मोनोमर काय असतात, तर मोनोमर इज अ स्मॉल अँड सिंपल रिपीटिंग युनिट, हॅव कॅपॅसिटी टू फॉर्मिंग केमिकल बॉन्ड टू अदर टू मोनोमर्स. दोन वेगळ्या मोनोमर्स सोबत तो काय कॅपॅसिटी राहते त्याची बॉन्ड बनवण्यासाठी. ओके, आता पॉलिमरायझेशन प्रोसेस येते. काय प्रोसेस येते, पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन काय आहे, पॉलिमरायझेशन. ओके, पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन इज द प्रोसेस. पॉलिमरायझेशन काय आहे, प्रोसेस आहे टू सिंथेसाइजिंग पॉलिमर. पॉलिमर बनवण्यासाठी जी प्रोसेस आहे त्याला आपण पॉलिमरायझेशन म्हणतो. पॉलिमरायझेशन इज अ प्रोसेस टू सिंथेसाइज पॉलिमर्स कॉल्ड पॉलिमरायझेशन. त्याला काय म्हणतो आपण, पॉलिमरायझेशन. आपण बघितलं पॉलिमर काय असतो. पॉलिमर मीन्स मेरोज मीन्स पार्ट. खूप साऱ्या पार्ट्स पासून जो बनतो त्याला आपण पॉलिमर म्हणतो. पॉलिमर इज अ मॅक्रोमॉलिक्यूल. आपण पॉलिमरची डेफिनेशन लिहिली. पॉलिमर इज अ मॅक्रोमॉलिक्यूल म्हणजे खूप मोठा मॉलिक्यूल असतो, हॅविंग हायेस्ट मॉलिक्युलर वेट. त्याचं मॉलिक्युलर वेट खूप जास्त असते. त्याच्यानंतर पॉलिमर कंपोज ऑफ मोनोमर. पॉलिमर हा कशापासून बनलेला असतो, तर मोनोमर पासून बनलेला असतो. मग मोनोमर काय असतात, तर मोनोमर आपले मोनोमर इज अ स्मॉल अँड सिंपल रिपीटेटिंग युनिट. स्मॉल आणि सिंपल रिपीटिंग युनिट असतो. हॅव कॅपॅसिटी टू फॉर्मिंग केमिकल बॉन्ड. त्याची कॅपॅसिटी राहते केमिकल बॉन्ड बनवण्याची दोन दुसऱ्या मोनोमर सोबत. त्याला आपण मोनोमर म्हणतो आणि मोनोमर पासून आपला पॉलिमर बनतो. ओके, मग पॉलिमरायझेशन काय आहे, तर पॉलिमरायझेशन इज द प्रोसेस. पॉलिमरायझेशन काय आहे, प्रोसेस आहे टू सिंथेसाइज अ पॉलिमर. त्याच्यामध्ये काय होती, पॉलिमर सिंथेसाइज केले जातात, त्याला म्हणतो आपण पॉलिमरायझेशन. आता पुढे पॉलिमरायझेशन, आता आपण बघू पॉलिमरचे एक्झाम्पल काय आहेत, पॉलिमर काय काय आहेत. ओके, डीएनए एक्झाम्पल, डीएनए, प्रोटीन्स, कार्बोहाइड्रेट्स, हेयर, नेल्स एक्सेट्रा. हे सगळे आपले पॉलिमर आहेत. बट हे कोणते पॉलिमर आहेत, बायोलॉजिकल फंक्शन म्हणजे बायोलॉजिकल सिस्टम मध्ये येणारे पॉलिमर्स आहेत. असे खूप सारे पॉलिमर आहेत आपल्याकडे. पुन्हा रबर, प्लास्टिक्स, रेनकोट्स, पॉलिथिन, हे सुद्धा पॉलिमरचे एक्झाम्पल आहे. आपण बघितलं पॉलिमरची डेफिनेशन बघितली, पॉलिमर कशापासून बनला ते बघितलं, पॉलिमरचे काही एक्झाम्पल बघितले, डीएनए, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, हेअर आपले केस, नेल्स, नख, etc. रबर, प्लास्टिक्स, रबर सुद्धा बनलेले असते, प्लास्टिक सुद्धा हे पॉलिमरच आहे, रेनकोट सुद्धा पॉलिमरच आहे, पॉलिथिन हे सुद्धा काय पॉलिमरच आहे. तर आता आपण बघू पॉलिमरचं क्लासिफिकेशन कसं होते. कोणकोणत्या टाईपचे पॉलिमर आपल्याला दिसतात, तर बघू आपण क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमरचं आपल्याला आता क्लासिफिकेशन करायचं आहे. ओके, पॉलिमर are classified into number of ways. पॉलिमरचं क्लासिफिकेशन खूप सारे नंबर ऑफ वेने आपण करू शकतो. कोणकोणते वेने आहेत, पॉलिमर आर क्लासिफाइड इनटू नंबर ऑफ वेज ऑन द बेसिस. कोणकोणत्या बेसवर आपण पॉलिमरचं क्लासिफिकेशन करू शकतो. पहिलं कोणत्या बेसने आपण करू शकतो, तर फर्स्ट ऑन द बेसिस ऑफ
सोर्सेस अँड ओरिजिन. चला, सोर्सेस और ओरिजिन ज्यापासून आपल्याला मिळालेले आहेत त्याचे ओरिजिन काय, कुठून आलेत, त्या बेसवर आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. ऑन द बेसिस ऑफ सोर्सेस और ओरिजिन. सेकंड, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर ऑफ पॉलिमर. दुसरा जो काही वे आहे पॉलिमरचं क्लासिफिकेशन करण्याचा तो आहे ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर ऑफ पॉलिमर. म्हणजे पॉलिमर जे आहे त्याचं स्ट्रक्चर कसं राहील, लिंक ब्रांच चेन राहील, स्ट्रेट चेन राहील, या बेसवर सुद्धा आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. पुन्हा थर्ड आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ पॉलिमरायझेशन प्रोसेस. की पॉलिमरायझेशन प्रोसेस कोणते वापरले, आपल्याला मोड्स ऑफ पॉलिमरायझेशन सुद्धा म्हणू शकतो की पॉलिमरायझेशन कोणत्या प्रोसेसने केलेलं आहे त्या बेसिसवर सुद्धा आपण पॉलिमरचं क्लासिफिकेशन करू शकतो. फोर्थ आहे ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. त्यांच्या आतमध्ये कोणते मॉलिक्युलर फोर्सेस आहेत त्यांच्या बेसवर सुद्धा आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. त्यानंतर 5, ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ मोनोमर्स अँड बायोडिग्रेडेबिलिटी. 5 नंबर जे काही क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ मोनोमर, कोणत्या टाइपचे मोनोमर वापरले, आणि बायोडिग्रेडेबिलिटी, जे काही पॉलिमर बनलेले आहेत ते डिग्रेडेबल आहेत की नाही या बेसिसवर सुद्धा आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर आपण बघत आहे, त्याचं आपण असं म्हटलेलं आहे की पॉलिमर आर क्लासिफाईड इनटू नंबर ऑफ वेज. खूप साऱ्या नंबरने आपण त्याला क्लासिफाय करू शकतो. जे काय आहेत कॉमन वाले ते आपण खाली लिहिले. ऑन द बेसिस ऑफ सोर्स अँड ओरिजिन. सेकंड आहे ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, त्याचं स्ट्रक्चर कसं असेल. थर्ड आहे ऑन द बेसिस ऑफ पॉलिमरायझेशन प्रोसेस. फोर्थ आहे ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस, त्यांच्या आतमध्ये कोणते मॉलिक्युलर फोर्सेस असतील. आणि फिफ्थ नंबर आहे ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ मोनोमर अँड बायोडिग्रेडेबिलिटी. म्हणजे कोणत्या टाइपचा आपण मोनोमर त्यामध्ये वापरला आणि ते बायोडिग्रेडेबल आहेत की नाही या बेसिसवर सुद्धा आपण त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर आपण आता फर्स्ट क्लासिफिकेशन बघू ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ ओरिजिन. म्हणजे कोणते सोर्स वापरलेले आहेत आणि त्या कोणत्या सोर्स पासून मिळालेले आहेत किंवा त्यांची ओरिजिन काय आहे या बेसवर जे काही क्लासिफिकेशन केलं आपण ते आता बघू.